सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मंडळी, सह्याद्री वाहिनी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, त्यानंतर आत्मा आणि शासनाचं कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आपण कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा पीक परिसंवाद आयोजित केलेला आहे. आणि या पूर्वीच्या भागामध्ये म्हणजे या पहिला भाग जो आपण बघितला त्यामध्ये आपण ऊस पिकाविषयी चर्चा केली आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न होते ऊस पिकाविषयी त्या प्रश्नांची उत्तरं आपले डॉक्टर पिसाळ आपल्यासोबत होते आणि त्यांनी त्यांची उत्तरं दिली. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की 1972 नंतर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने फार मोठा दुष्काळ आपण बघितला 2012मध्ये. मंडळी, खरीप हंगाम गेला आणि आता येणारा उन्हाळा आणि आपला रबी हंगाम, शेतकऱ्याला असं वाटतंय की आता आपलं कसं होणार. पण नेहमी आपण जर बघितलं असेल की शासन आणि शासनाचं कृषी विभाग हे शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी असतं आणि शेतकऱ्यांना जेव्हा नेमकी अडचण असते तेव्हा शासन नक्कीच धावून त्यांच्या पाठीशी येतं. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमात आपण हा विषय जो निवडला चर्चेसाठी आता की दुष्काळी भागासाठी शासनाच्या कृषीविषयक योजना, मी आता आपल्या सर्वांतर्फे आमंत्रित करतो श्रीयुत विनय कुमार आवटे सरांना. माझे नाव सागर पाटील, जिल्हा सांगली. सध्या सांगली जिल्ह्यात बऱ्यापैकी दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं शासनाच्या कोणकोणत्या योजना राबवता येऊ शकतात ह्याबद्दल जरा माहिती हवी होती. आताच आपण बघितलं की 1972 साली महाराष्ट्र राज्याने सर्वात मोठा दुष्काळ अनुभवला होता आणि त्याच्यानंतर आता हा 2012-13चा दुष्काळ आपण म्हणू शकतो. ह्या दुष्काळ निवारणाच्या संदर्भामध्ये राज्यात खरीप हंगामापासून फार मोठ्या प्रमाणात उपाययोजना हाती घेतलेल्या आहेत. पण प्रामुख्याने जर त्याचं संक्षिप्त स्वरूपात जर सांगायचं जर म्हटलं तर सर्वात महत्त्वाची दुष्काळ निवारणार्थ योजना म्हणजे जल आणि मृतसंधारणाचे उपचार, ज्यामध्ये आपण गळीची बांध बंदस्ती करतो, नाला बांध, सिमेंट नाला बांध, शेततळी असे अनेक उपचार आपण घेतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग आहे या दुष्काळाच्या स्वरूपामध्ये जे चारा छावण्या किंवा जनावरांसाठी चाऱ्याची जी अनुपलब्धता होते किंवा टंचाई निर्माण होते, अशा परिस्थितीमध्ये जनावरांसाठी शासनामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी चारा छावण्या ह्या निर्माण केल्या जातात, ज्या ठिकाणी आज मितीला जवळपास 4 लाखाहून जास्त जनावरं आज विविध ठिकाणी चारा छावण्यांमध्ये आहेत. आणि कृषी विभागामार्फत महत्त्वाची अशी चारा उत्पादन योजना खरीप हंगामामध्ये राबवली, रबी हंगामामध्ये राबवली आणि आता उन्हाळी हंगामामध्ये या चारा उत्पादन योजनेमध्ये जवळपास शेतकऱ्यांना मका किंवा इतर जी काही चारा पिकं आहे, ज्वारी वगैरे, त्याचं बियाणं मोफत स्वरूपामध्ये दिलं जातं, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांकडे पाणी आहे. तिसरा भाग म्हणजे ह्या दुष्काळी स्वरूपामध्ये फळबागांची काळजी घेण्यासाठी प्लास्टिक आच्छादन देणे, सेंद्रिय आच्छादन देणे, त्याच्यानंतर त्या फळबागांची छाटणी करून त्याचं व्यवस्थापन करणे, या संदर्भामध्ये शासनाकडनं काही अनुदान योजना राबवण्यात येतात. ज्या फळबागा ह्या दुष्काळामुळं नामशेष होतात तर त्या ठिकाणी नवीन फळबागा लागवण्याच्या संदर्भामध्ये शासनामार्फत उपाययोजना केल्या जातात. जे काही नुकसानग्रस्त पिकं आहेत म्हणजे बरीचशी जमीन नापीक राहते किंवा काही जी पिकं आहेत त्यांची उंची अतिशय कमी राहते किंवा त्याला पाहिजे तेवढं उत्पादन येत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सहाय्यकारी असं अनुदान हे शासनामार्फत देण्यात येतं, विविध माध्यमातून देण्यात येतं. आणि सर्वात शेवटचं म्हणजे पीक विमा योजनेसारखी योजना जी आहे त्याच्यावर भर देऊन शेतकऱ्याला चांगल्या स्वरूपामध्ये मदत देता येईल अशा प्रकारच्या विविध उपाययोजना दुष्काळग्रस्तांसाठी शासनामार्फत राबवण्यात येतात. आवटे साहेब, खूप खूप धन्यवाद. आणि शेतकरी बंधूंना अजून एक छोटीशी माहिती मी देऊ इच्छितो की निंबाळकर नावाचे एक शेतकरी आहेत मला वाटते सातारा जिल्ह्यामध्ये, आणि त्यांनी 70 स्क्वेअर फुटामध्ये फॉगर्सचा वापर करून छोटे छोटे ट्रेमध्ये कुठलीही मातीविना शेती म्हणजे कुठलीही माती किंवा कुठलंही माध्यम न वापरता गव्हाची लागवड केली आणि हिरवा गहू जनावरांना खाऊ घातला. त्यातून पौष्टिक चारा त्या 70 स्क्वेअर फूट जागेतून गुरांना मिळाला अत्यंत कमी खर्चामध्ये. म्हणजे त्यांनी तो खर्च काढला होता की 1 किलो चारा करण्यासाठी त्यांना अत्यंत अल्प असा खर्च आला होता. फक्त पाणी आणि गहू आणि 70 स्क्वेअर फूट जागा आणि शेडनेटचा वापर करून, फॉगरचा वापर करून त्यांनी गहू तिथे उगवला आणि गुरांना खाऊ घातला आणि आपली गुरं वाचवली. मी हनुमंत दत्तात्रय देसाई, अडकूर, तालुका चंदगड. मी शेततळे बांधण्यासाठी शासनाच्या मार्फत अटी आणि नियम काय आहेत आणि त्याच्यासाठी अनुदान किती आहे या जरा शेतकऱ्यांना समजेल तर बरं होईल. दुष्काळ निवारणार्थ अत्यंत महत्त्वपूर्ण जी योजना आहे ज्याला महाराष्ट्र राज्यातून फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो ते आहे शेततळं. शेततळं विविध योजनांच्या माध्यमातून घेण्यात येतं. त्यातली सर्वात महत्त्वाची आणि शेतकऱ्यांना आवडणारी योजना आहे ती आहे राष्ट्रीय फलोत्पादन अभियान. या कार्यक्रमांतर्गत विविध आकाराची शेततळी घेण्यात येतात, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला 100% अनुदान देण्यात येतं. सर्वसाधारणपासून 500 चौरस मीटरपासून तर 10,000 चौरस मीटर म्हणजे 1 कोटी लिटर पाण्याची साठवण्याची क्षमता ज्या शेततळ्यामध्ये आहे, असं शेततळं शेतकऱ्याला 100% अनुदानावर ह्या कार्यक्रमातून देण्यात येतं. आणि यासाठी जे अनुदान आहे ते जवळपास 65,000 तर 5,56,000 रुपयापर्यंत 100% अनुदान हे शेतकऱ्याला देण्यात येतं. याच्या पाठीमागं अट अशी आहे की हे सामूहिक पद्धतीने शेततळं देण्यात येतं आणि ज्याच्याकडे फळपिकाची लागवड आहे प्राधान्याने अशा शेतकऱ्यांना हे शेततळं देण्यात येतं. याच्या व्यतिरिक्त ज्याच्याकडे फळपिकाची लागवड नाही किंवा छोट्या आकाराचं ज्याला शेततळं घ्यायचं आहे त्याला महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना आहे किंवा शासनाची जलसंधारणाच्या योजना आहे त्याच्या माध्यमातून शेततळं घेता येऊ शकतं. आणि ज्याच्यासाठी
जवळपास 1,41,000 ते 43,000पर्यंत अनुदान हे शेतकऱ्याला देण्यात येतं. त्याचा आकार सर्वसाधारणपणे 15x15x3 पासून तर 30x30x3 मीटरपर्यंत विविध आकाराची शेततळी आपल्या गरजेप्रमाणे आणि आपल्या क्षेत्राच्या उपलब्धतेप्रमाणे घेऊ शकतो. धन्यवाद सर. फार चांगला प्रश्न विचारला आणि सरांनी खूप चांगलं उत्तर दिलं. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये शेततळं करणं गरजेचं आहे, कारण आत्ता सरांनी सांगितलं, आवटे सरांनी, की 100% अनुदान आपल्याला मिळणार आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याचं कारणच आहे, यावर्षी जरी दुष्काळ पडला, म्हणजे 2012मध्ये पाऊस पडला नसेल, पण पाऊस पडणारच नाही असं कधीच होत नाही. निसर्ग शेतकऱ्यावर कधी रागवला नसतो, पण अशा कधीतरी अडचणी येतात. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी शेततळ्याचं नियोजन केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की खरीपामध्ये पण पिकं घेता येतात, रबीमध्ये पण पिकं घेतात आणि शेततळ्यामध्ये जे पाणी आहे त्या माध्यमातून आपल्याला उन्हाळी पिकं पण घेता येतात, पिकं जगवता येतात आणि शेततळ्यामध्ये आपल्याला मत्स्यपालनसुद्धा करता येतं. माझं नाव सोमनाथ आनंदा पाटील, राहणार कांचनवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. माझा प्रश्न आहे की शेततळ्यांना प्लास्टिक टाकण्यासाठी सरकारकडून काय अनुदान आहे काय? अत्यंत चांगला प्रश्न आहे हा. विविध ठिकाणी आपण शेततळी घेतो, परंतु ते शेततळ्यामध्ये पावसाळ्या हंगामामध्ये एकदा पाणी साठतं, नंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये ते पाणी आटून जातं. पर्यायाने रब्बी पिकासाठी किंवा उन्हाळी पिकासाठी त्याचा वापर फारसा करता येत नाही. तर त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात मागणी होती की ही जी काही शेततळी आपण खोदतो त्या शेततळ्याला जर प्लास्टिक आच्छादीकरण जर केलं तर त्या ठिकाणी पाणी त्यांना साठवून ठेवता येऊ शकतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत जे 100% अनुदानावर शेततळं दिलं जातं त्यात प्लास्टिकचा अंतर्भाव आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त जी शेततळी घेतली जातात याच्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना किंवा जलसंधारण योजनांच्या माध्यमातून किंवा राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून तर अशा शेततळ्यांना प्लास्टिक आच्छादीकरण करण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान कार्यक्रमातून 50% अनुदान देण्यात येतं. जे सर्वसाधारणपणे 28,000 रुपयापासून तर 78,000 रुपयापर्यंत शेततळ्याच्या आकारमानानुसार आहे. आणि आता काल परवा आपण ऐकलं असेल की महाराष्ट्र शासनाने देखील फार महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला की राज्यातील जवळपास 10,000 शेततळ्यांना 75% अनुदानावर प्लास्टिक शीट पुरवण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने नजीकच्याच कालावधीमध्ये म्हणजे अगदी काल परवा घेतलेला आहे. माझं नाव सायलस मनपार्लेकर आहे. माझा प्रश्न असा आहे, प्लास्टिक आच्छादनावर पीक घ्यायचं झाल्यास शासन काय मदत करते? अत्यंत चांगला प्रश्न आहे की दिवसेंदिवस आपण प्रिसिजन फार्मिंगकडे वळतोय. त्याच्यामुळे मोकाट पद्धतीने पाणी देणं किंवा मोकाट पद्धतीने शेती करणं हा विषय आता कालबाह्य होत चाललेला आहे. त्याच्यामुळे प्रिसिजन फार्मिंगमध्ये जे काही पाणी उपलब्ध आहे त्या पाण्याचा जास्तीत जास्त किफायतशीर वापर करणं ही भूमिका आहे. आणि त्यासाठी अनेक प्रकारची पिकं, जसं आज आपण या ठिकाणी बघितलं की स्ट्रॉबेरी आहे किंवा बाकीची भाजीपाला पिकं आहेत, तर त्या ठिकाणी प्लास्टिक आच्छादनावरती पिकं मोठ्या प्रमाणात घेता येऊ शकतात. किंवा फळबागांना प्लास्टिक आच्छादीकरण जर केलं तर बाष्पीभवन त्या ठिकाणी रोखता येतं आणि पाण्याचा चांगला वापर करता येतो. तर अशा ठिकाणी प्लास्टिक आच्छादनावर पीक घेण्याकरता हे जे काय प्लास्टिक घ्यावं लागतं शेतकऱ्याला त्याच्यावर 50% जवळपास 10,000 रुपये एका हेक्टरला अनुदान आहे. आणि ते सर्व एक शेतकरी जो आहे तो 2 हेक्टरपर्यंत म्हणजे 20,000पर्यंत अनुदानाचा लाभ राष्ट्रीय फलोत्पादन अभियान कार्यक्रमांतर्गत घेऊ शकतो. मी सौ तुंगभद्रा गणपती सरापले, कौलव तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. माझा प्रश्न असा आहे की दुष्काळी भागातील जनावरांसाठी चारा पुरवण्यासाठी शासनाच्या काही योजना आहेत का? आपल्याला कल्पना आहेच की शेतीबरोबर अत्यंत महत्त्वाचा जोडधंदा जो दुग्ध व्यवसाय आहे, ज्याच्यात महाराष्ट्र राज्य अगदी अग्रणी आहे. आणि जी जनावरं आहेत त्या जनावरांना सकस चारा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने उपाययोजना केलेली आहे. पाठीमागच्या खरीप 2012च्या हंगामामध्ये किंवा आता रबी हंगामामध्ये गतिमान चारा विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात चारा पीक उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यात आलं. शेतकऱ्याला एका हेक्टरला 3,200 रुपयापर्यंत अनुदान देऊन त्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणं वगैरे पुरवण्यात आलं. प्राप्त परिस्थितीमध्ये हा जो काही दुष्काळ वाढलेला आहे, अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरू आहे, तर त्या ठिकाणी सकस चारा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून उन्हाळी हंगामामध्ये विशेष मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना मोफत असं मकेचं आफ्रिकन टॉल जातीचं ज्वारी, बाजरी, न्यूट्रीफीड नावाचं जे काही चारा पीक आहे त्याचं बियाणं मोफत देण्याचा कार्यक्रम राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे. बाळासाहेब महादेव जाधव, राहणार आतीत, तालुका जिल्हा सातारा. फळबाग, माझा प्रश्न आहे की फळबाग वाचवण्यासाठी शासन काय काय मदत करते? फळबागा ह्या म्हणजे फार दूरदृष्टीने जे नियोजन केलं जातं तशा अनुषंगाने फळबागांची पिकं राज्यात घेतली जातात. आणि आपलं राज्य अत्यंत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे की ज्या राज्यामध्ये 1990 सालापासून रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड सुरू झाली आणि आज मी तिला जवळपास 18 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागेचं क्षेत्र असणारं हे राज्य आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये फळबागांना फार मोठ्या प्रमाणात फटका बसतो. तर तशा परिस्थितीमध्ये फळबागा वाचवण्यासाठी किंवा त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी शासनामार्फत आत्ताच जवळपास 60,000 रुपये प्रति हेक्टरी पॅकेज हे जाहीर करण्यात आले, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला जवळपास 30,000 रुपये प्रति हेक्टरी एवढं अनुदान देण्यात येणार आहे. ज्याच्यामध्ये अनेक बाबी आहेत, ज्याच्यामध्ये झाडांचे जे आहे ते प्रूनिंग करणं म्हणजे त्याच्या फांद्या वगैरे तोडणं, त्याला सेंद्रिय आच्छादन करणं, प्लास्टिक आच्छादन करणं किंवा त्या जमिनीतून किंवा झाडापासून बाष्पीभवन कमी व्हावं याच्या अनुषंगाने जे काही केमिकल्स वापरायचे आहेत, रासायनिक द्रव्य वापरायचे आहेत तर त्याच्यावर अनुदान आहे. याच व्यतिरिक्त ठिबक सिंचन संच
आणि यासारख्या बाबींसाठी अनुदान देण्यात येतं आणि शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून विविध ठिकाणी प्रात्यक्षिकं राबवण्यात येतात, शेतकऱ्यांची प्रशिक्षण घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येतं. म्हणजे शासनाच्या नुसत्या योजनाच नाही मंडळी, तर सरांनी सांगितलं की प्रशिक्षणसुद्धा आयोजित केलं जातं, कारण शेवटी तंत्रज्ञान हे शेतामध्ये जर त्याचा अवलंब करायचा असेल तर शेतकऱ्यांना ज्ञान देणं अत्यंत गरजेचं आहे, त्यांना प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. तर कृषी विभाग हे अत्यंत मोलाचं कार्यसुद्धा करत आहे. माझं नाव संभाजी विलास भोसले, राहणार कांचनवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. माझा प्रश्न सर असा आहे की चालू वर्षी भीषण दुष्काळामुळे बऱ्याच फळबागा जळाल्या आहेत, तर नवीन फळबाग लागवडीसाठी काय अनुदान मिळेल काय? मी संक्षिप्त स्वरूपात सांगतो की आंबा हे जर पीक जर घेतलं तर त्यासाठी एका हेक्टरला जवळपास 1,02,646 रुपये, तर काजूसारख्या पिकाला जवळपास 97,756 रुपये आणि डाळिंब हे जे काही सगळ्यांचं दुष्काळी भागातलं आवडतं पीक आहे त्यासाठी जवळपास 86,160 रुपयापर्यंत अनुदान. त्याच्या व्यतिरिक्त संत्रा, मोसंबी, लिंबू या पिकासाठी 99,904 रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात प्रति हेक्टरी अनुदान हे देता येतं आणि नजीकच्या पावसाळ्या हंगामामध्ये चांगला पाऊस जर झाला तर शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त इतर गटातले जे शेतकरी आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाची जी रोजगार हमी योजना आहे त्याच्यातून ते फळबाग लागवड योजनेचा लाभ घेऊ शकतात. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत ईश्वर वांद्रे, राहणार कानूर बुद्रुक. माझा प्रश्न असा आहे, ठिबक सिंचन बसवण्यासाठी विविध योजनांची थोडक्यात माहिती द्यावी. महाराष्ट्र राज्य हे जवळपास 83% कोरडवाहू राज्य आहे आणि ह्याच राज्यामध्ये 1986 साली ह्या देशात सर्वप्रथम ठिबक सिंचन योजनेचा वापर करण्याची योजना ही सुरू झाली. आज मितीला राज्यामध्ये जवळपास 12 लाख हेक्टरहून जास्त क्षेत्र हे ठिबक सिंचन खाली आहे. असे ठिबक सिंचन योजनेचा वाढाव शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अंगीकार करावा या दृष्टिकोनातून जे अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत त्यांना ठिबक सिंचन किमतीच्या 60% आणि इतर जे शेतकरी आहेत तर त्यांना ठिबक सिंचन किमतीच्या 50% असं अनुदान देण्यात येतं. आणि विदर्भ विकास कार्यक्रम जो नव्यानं घातलेला आहे, चालू केलेला आहे चालू वर्षीपासून, त्या विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत जे शेतकरी सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेतात ज्याच्यामध्ये ठिबक आणि तुषार दोन्हींचा अंतर्भाव होतो तर त्याला 75% अनुदान देण्यात येतं. याचबरोबर आपल्या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील, त्यांनी सर्वप्रथम राज्यामध्ये जागतिक निविदा प्रक्रिया राबवली. आज देशभरातून नव्हे तर जगातून 65 कंपन्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्याच्यापैकी 20 कंपन्यांची निवड होऊन ठिबक सिंचनचे रेट देशामध्ये पहिल्यांदा आणि आजपर्यंत इतिहासात पहिल्यांदा ते निश्चित करण्यात आलेले आहे, ज्यामुळं ते रेट जवळपास 25 ते 30% कमी येऊन आता सर्व शेतकऱ्यांना जे ठिबक सिंचन घेणार आहे त्यांना एकच रेट राहणार आहे संपूर्ण राज्यामध्ये आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचं जवळपास 25 ते 30% पर्यंत खर्चामध्ये बचत झालेली आहे. मला असं वाटतं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण माननीय कृषी मंत्री महोदयांनी अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे की ठिबक सिंचन संचाच्या किमती 25 आणि 30% जर कमी होत असतील आणि सर्व कंपन्यांचे भाव एकसारखे असतील तर मला असं वाटतं की सोने पे सुहागा अशी गोष्ट घडलेली आहे, दुधात साखर पडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे मंडळी की इस्रायल देशामध्ये आपण जर बघितलं, इस्रायल देशाने जी प्रगती केलेली आहे त्यामध्ये ठिबक सिंचनचा मोठा वाटा आहे. म्हणजे जिथे पाणी नाही, जिथे माती नाही आणि जिथे 365 दिवस युद्ध चालायचं, आता युद्ध थोडं बंद झालं आहे, पण तरीसुद्धा हरितगृहात शेती करून, फर्टिगेशन करून, ठिबक सिंचन करून 2.5 एकरमध्ये 2.5 करोड रुपयाचे म्हणजे 500 टन टोमॅटो घेतले जातात. आपल्याकडे सर्व आहे, शासन आहे, शासनाच्या असंख्य योजना आहे. मला असं वाटतं आपण पण कुठेतरी कमी पडतो किंवा आपले प्रयत्न कुठेतरी कमी पडतात. शासन आपल्या पाठीशी आहे, कृषी विद्यापीठ आपल्या पाठीशी आहे. मला असं वाटते की शेतकऱ्यांनी, दर्शकांनी जे शेती करू इच्छितात त्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा आणि शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. मी आनंद हरी सावंत. माझा प्रश्न असा आहे की दुष्काळामुळे पिकाचे नुकसान होते, यासाठी शासन काय मदत करते? शेतकरी बंधूंनो, दुष्काळामुळं विविध पिकांचं नुकसान होतं ही खरी बाब आहे. अनेक क्षेत्र नापीक राहतं किंवा त्या ठिकाणी पिकाचं उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते. यात सर्वात महत्त्वाची योजना आहे ती शासनामार्फत राबवण्यात येणारी राष्ट्रीय कृषी विमा योजना. आपल्याला कल्पना नसेल पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की 1999 साली ही राष्ट्रीय सर्वंकष राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांनी जेमतेम 850 कोटी रुपये विमा हप्ता भरलेला आहे. तर शेतकऱ्यांना विमा नुकसानी भरपाईपोटी जवळपास 2060 कोटी रुपये इतकं भरीव मदत ह्या विमा योजनेतून मिळालेली आहे. मित्र, गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांनी 27 कोटी रुपये विमा हप्ता भरून विमा उतरवलेला होता. त्या शेतकऱ्यांना 135 कोटी रुपये विमा नुकसान भरपाईच्या स्वरूपामध्ये मिळालेला आहे. चालू वर्षी माननीय नामदार कृषी मंत्री महोदयांच्याच प्रयत्नाने जी पीक विमा योजनेची रब्बीची मुदत होती ती 31 डिसेंबरला संपते, ती वाढवून 15 जानेवारीपर्यंत वाढवली होती आणि आता आपल्या राज्यामध्ये चालू वर्षी सर्वात उच्चांकी असं 9 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भाग घेतला होता. गेल्या वर्षी त्यांची संख्या 3,25,000 होती. त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात मदत या योजनेतून मिळू शकते. दुसरा भाग आहे की ज्या शेतकऱ्याचं नापेर क्षेत्र राहिले तर त्या शेतीसाठी किंवा ज्याचं नुकसान झाले त्या शेतकऱ्याला पिकाच्या नुसार जवळपास 4,500 रुपयापासून तर 12,000 रुपयापर्यंत प्रति हेक्टरी अनुदान हे शासनामार्फत देण्यात येणार आहे. माझं नाव शंकरराव बाळकृष्ण घोरपडे. माझा प्रश्न आहे सर,
जुन्या तळ्यातील किंवा बंधाऱ्यातील साठलेला गाळ काढण्यासाठी शासन काय मदत करेल का? अत्यंत चांगला प्रश्न आहे मित्र. आपल्याला कल्पना आहे की शासनामार्फत जल आणि मृदूसंधानाचे उपचार, लघु पाटबंधाऱ्याचे उपचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्यात येतात. परंतु ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस आपल्या शेतातलं जे काही पाणी वाहून जातं त्याच्याबरोबर मोठ्या प्रमाणात गाळ वाहून जातो आणि त्याच्यामुळे हे बंधारे असतील, धरणं असतील यांची पाणी साठवण क्षमता कमी होऊन जाते. आज दुष्काळी परिस्थिती आहे. आपण म्हणतो की दुष्काळ ही एक आपत्ती आहे, परंतु त्याचं संधीमध्ये सुद्धा रूपांतर आपण या माध्यमातून करू शकतो की जी काही असे सिंचन तलाव आहे त्यातला गाळ काढला तर तो गाळ जो आहे तो शेतकरी आपल्या जमिनीमध्ये जर टाकला तर जमिनी सुपीक होतात. हा एक फायदा आहे. दुसरा भाग म्हणजे शासनाच्या महात्मा फुले जलभूमी अभियान या कार्यक्रमांतर्गत अशा गाळ काढण्यासाठी किंवा जुने जे बंधारे आहेत त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनामार्फत मदत करण्यात येते. यासाठी आपण आपले जर तालुक्यातला कृषी विभाग आहे किंवा जिल्ह्याचा कृषी विभाग आहे त्याच्याशी आपण निश्चित संपर्क साधा. धन्यवाद. आपण खूप छान प्रश्नांची उत्तरं दिली आणि सर्वच शेतकरी म्हणजे का दुष्काळात सापडलेला जो शेतकरी आहे त्याचं आपण समाधान केलं असं मला वाटतं. मंडळी, यानंतर आपण चर्चा करणार आहोत भाजीपाला तंत्रज्ञानाविषयी आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर भरत पाटील, कनिष्ठ भाजीपाला पैदासकार, भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. मी दत्तात्रय बबन जाधव, राहणार कापिल, औदमाळा तालुका कराड, जिल्हा सातारा. माझा प्रश्न असा आहे की भाजीपाला पिकामध्ये तणनाशकं मारता येतात का? मारा येत असतील तर ती कोणकोणती आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आजच्या काळामध्ये भाजीपाला पिकामध्ये तणनाशकाचा वापर करणं ही काळाची गरज आहे. कारण वाढती मजुरी आणि अपुरा मजुरा पुरवठा यामुळं आपण वेळेवर तणाचा बंदोबस्त करत नसल्यामुळं जी मुख्य पिकं आहे त्या मुख्य पिकाची बाधा होऊन आपल्याला उत्पादन कमी मिळतं. अशा वेळी रासायनिक तणनाशकाचा वापर करणं हे आज गरज होऊन बसलेलं आहे. त्यामुळं महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जे संशोधन केलेलं आहे किंवा वेगवेगळे निष्कर्ष निघालेले त्यावरून जे महत्त्वाच्या पिकामध्ये उदाहरणार्थ कांदा पिकामध्ये 4 प्रकारचे तणनाशकं वापरता येतात. त्यामध्ये पहिला जो आहे गोल किंवा ज्याला आपण ऑक्झिफ्लोरोपेन म्हणतो, हे तणनाशक लागवडीनंतर, कांदा लागवडीनंतर ज्यावेळी दुसरं पाणी देतो त्या दुसऱ्या पाण्याच्या अगोदर प्रति लिटर 1.5 मिली याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर आपल्याला त्या ठिकाणी तणाचा बंदोबस्त करता येतो. दुसरं जे तणनाशक आहे त्याला पेंडॅमिथिलिन म्हणतात किंवा त्याला मार्केटमध्ये आज स्टॉम्प नावानं उपलब्ध आहे. हे सुद्धा तणनाशक कांदा लागवडीनंतर दुसऱ्या पाण्याच्या अगोदर 2 ते 2.5 मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन जर आपण मारलं तर जे उगवून येणारं जे तण आहे त्याचा बंदोबस्त केला जातो. याच्या व्यतिरिक्त टर्गा सुपर आणि व्हीप सुपर हे 2 तणनाशक आहेत की 2 तणनाशक असे आहेत की व्हीप सुपर हे जे रुंद पानाची तण आहे त्याचा बंदोबस्त करतं, तर टर्गा सुपर हे जे तणनाशक आहे हे हराळ आणि लव्हाळ या तणनाशकाचा बंदोबस्त करतं. अशा वेळी जर एकत्रितपणे टर्गा सुपर आणि व्हीप सुपर या तणनाशकाचा शेतकऱ्याने वापर केला तर दोन्हीचे प्रमाण जे आहे टर्गा सुपर 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आणि व्हीप सुपर प्रति लिटर पाण्यामध्ये 1 मिली याप्रमाणे घेऊन जर आपण फवारणी केली तर दोन्ही प्रकारच्या तणनाशकाचा बंदोबस्त करता येतो. परंतु हे तणनाशक वापरताना लागवडीनंतर 20 किंवा 21व्या दिवशी मारावं की ज्यावेळी लवाळ्यासारखं किंवा हराळीसारखं तण आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतं आणि 2 पानाची जी तणं असतात त्यावरती मारलं तर ते तणं मरून जातात. आणि अशा प्रकारे कांदा पीक हे सर्वसाधारणपणे 50 ते 60 दिवसापर्यंत मुक्त राहतं आणि 50 ते 60 दिवसापर्यंत मुख्य पिकाची वाढ चांगली झाली तर आपल्याला त्यापासून मिळणारं उत्पन्न हे अधिक मिळू शकतं. माननीय कुलगुरू साहेब इथे बसले आहेत आणि मला कल्पना आहे आणि मी ऐकून आहे, मी त्यांच्या लेखांविषयी वाचलेलं आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन भाजीपाल्याविषयी त्यांनी केलेलं आहे आणि खूप मोठं कार्य त्यांचं आहे. मला असं वाटतं की सर 1-2 मिनटं आपण, मला असं वाटतं माझ्या मनातला हा प्रश्न आहे की जे संशोधन घडलं आहे भाजीपाल्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आणि आपण जो त्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे, मला असं वाटतं की आपणच त्याचे सर्वस्व आहात. तर मला असं वाटतं की थोडं मार्गदर्शन शेतकऱ्यांना आपण करावं, कारण भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. भारताचा विचार केला तर 246 मिलियन टन फळं आणि भाजीपाल्याचं उत्पादन भारतामध्ये होतं आणि हे याला वर्षभर पाणी द्यावं लागतं अशी भाजीपाला आहे. उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये आणि स्प्रिंग समर जे म्हणजे आत्ताचा जो सीझन आहे याच्यामध्ये आपण भाजीपाला लागतो. भारतामध्ये जर विचार केला तर 70 प्रकारचे भाजीपाला आपण लावतो, कमर्शियल लावतो. त्याच्यामध्ये काही भाजीपाला हा बाहेर आपल्या परदेशामध्ये सुद्धा पाठवतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे भारतातील भाजीपाला संशोधन करणाऱ्या मुख्य 7 संशोधन 62 आहेत अशी, त्यामधलं मुख्य 7मध्ये एक येतं आणि आम्ही आत्तापर्यंत 46 नवीन जाती तयार केलेल्या आहेत. 550 प्रोडक्शन टेक्नॉलॉजी जे वाढवण्यासाठी, पीक वाढवण्यासाठी, मग ते अंतर असेल, जात असेल,
त्याला पाण्याची योजना कशी असेल, आत्ता विचारलेला खत परवाचा म्हणजे तण आहे त्याचं निदान, रोगराई याचा किड्याचं पासून संरक्षण आणि पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी याविषयी अशा 450 टेक्नॉलॉजी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील इतर सर्व यांनी दिलेले आहेत. भाजीपाल्याकडे आपण वळायला पाहिजे, कारण हे पीक फार शॉर्ट ड्युरेशन क्रॉप असतं, लहान ती अंतर फार कमी आहे, म्हणजे दिवस जे 3 महिने 3.5 महिने होते. व मगाशी असं सांगत होते यांच्याशी डिस्कस करत असताना की उसाला पर्याय म्हणून भाजीपाला होऊ शकतो का, तर होऊ शकतो. माणसाची मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. भाजीपाल्यामध्ये कष्ट आहे आणि तंत्रज्ञान तयार झालेले आहेत. भाजीपाल्यामध्ये 450 जाती भारतामध्ये आज भाजीपाल्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या हवामानामध्ये, वेगवेगळ्या काश्मीरच्या बर्फापासून ते केरळापर्यंत असणाऱ्या राजस्थानच्या वाळवंटापासून कोणताही असा एक भाग घ्या की ज्या ठिकाणी कुठं भाजीपाला होत नाही, होतोच त्या ठिकाणी रिसर्च संस्था आहेत आणि ते शेतकऱ्याला जर लावायचं असेल, साहेब 100 मिली पावसामध्ये मी डायरेक्टर असताना राजस्थानला त्या ठिकाणी जर आपण घेऊ शकतो तर 2500 ते 3000 पाऊस इथं पडतो. कितीतरी शेती पद्धती जर आपण करू शकतो याच्यामध्ये, फक्त माणसाने मानसिकता बदलायची. आम्ही हे म्हणत नाही की कारखानदारी तुम्ही बंद करा, कारण त्याला राजकीय पाठबळ आहे आणि ही एक संस्था बनलेली आहे, शेतकऱ्यांचा आत्मीयतेचा विषय बनलेला आहे. पण त्याला ह्या आत्मीयता आपण किती दिवस वाळायची ह्यासुद्धा विचार करायला हवा. स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी भाजीपालाच काय, प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन पॉली हाऊसेस असतील किंवा ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती असेल किंवा कुठलंही दुसरं जे तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेलं आहे, ज्याच्यातून 4 पैसे जास्त मिळतील ते, आणि ज्याचं उत्पन्नाची आपल्याला गरज आहे. आज भाजीपाला जर आपण 2030चा जर विचार केला तर 360 मिलियन टन पाहिजे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल, इतकी मोठी तफावत आहे. मग तुमच्याकडे पाणी आहे, शेती आहे, आणि दुसरं म्हणजे भाजीपाल्यासाठी आपल्याला फार मोठा एरिया नाही लागत, शेती जास्त मोठी लागत नाही. 10 गुंठ्यापासून जरी तुम्ही केले तर वर्षभर जरी केली तरी तुम्हाला स्वतःचा संसार चालवण्यासाठी 2 मुलं नवरा बायकोना वर्षभर आरामशीर पासून. पुण्यापासून एक गाव आहे, एक 12वी झालेला विद्यार्थी आहे, त्या गावामध्ये पॉली हाऊस. आता पॉली हाऊस ही तर मी तर यावेळी जे कोल्हापूरला असताना साहेब ते पुस्तक वगैरे काढली, शासनाने प्रसिद्धीसुद्धा केली, ती झाली. पण तिथं 10 गुंठ्याचा शेतकरी पॉली हाऊस त्याच्यामध्ये व्हेजिटेबल लावतो आणि 2200 ग्रीन हाऊसेस आहेत आणि तिथं शेतकऱ्याला पैसे नव्हते. त्या माणसाला मी विद्यापीठामध्ये मानानं लेक्चर द्यायला बोलवलं आणि त्यानं सांगितलं की हे 2200 शेतकरी जे आहेत त्यांची मुलं इंग्लिश शाळेत जातात आणि प्रत्येकजण बोलोरो गाडीमध्ये जातात. म्हणजे छोट्या आकाराच्या पॉली हाऊसवरती 10 गुंठ्यांनी जर आपण शेती जर केली तरी त्या लेवलला पोचू शकतो. भाजीपाल्यामध्ये फार मोठी ताकद आहे. इकॉनॉमीशिवाय आता आपण म्हणतो अंडर न्यूट्रिशन आहे, त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत. आपण भात खातो फक्त, त्याच्यामध्ये हे काही नाही आहे. गव्हामध्ये सुद्धा प्रोटीन थोडंफार आहे, बाकी नाही आहे. मग अंडर न्यूट्रिशन आहे, हिडन माल न्यूट्रिशन आहे. आणि म्हणून आपली जी काया जर बघितली तर ती पूर्वीसारखी राहिलेली नाही. जे अन्न खातो त्याच्यामध्ये जे शरीराला प्रोटेक्शन देणारे विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स हे सगळं हे भाजीपाला फळं याच्यातून मिळतं. त्यामुळे या शेतीकडे वळणं फार जरुरी आहे. धन्यवाद सर. माझं नाव विजय शंकर मुगळे, मुक्काम पोस्ट महागाव, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. वांगी पिकावरील फळधारणा वाढण्यासाठी काय उपाययोजना करावी? कोल्हापूर जिल्ह्यातले महत्त्वाचं दुसरं पीक म्हणजे मिरचीनंतर तर वांगी आहे आणि वांगी पिकापासून आपल्याला उत्पादन क्षमता वाढवायची असेल तर निश्चितपणे की फळधारणा वाढवण्यासाठी जे संजीवक वापरतात त्या संजीवकाचा वापर करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी 2,4-D हे जे संजीवक आहे 1 ते 1.5 ppm या प्रमाणामध्ये जर आपण या पिकावरती फुलाच्या अवस्थेमध्ये जर मारलं तर आपल्याला फळधारणा वाढण्यास निश्चित मदत होते. दुसरं एक संजीवक आहे की ते NAA, की जर हे 15 ppm या प्रमाणामध्ये जर आपण या पिकावरती फवारणी केली फुलवऱ्याच्या अवस्थेमध्ये तर त्याची फुलगळ कमी होते आणि फळधारणा वाढण्यासाठी मदत होते. पण निश्चित या ठिकाणी एक लक्षात ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांनी की जे संजीवक आपण ज्या प्रमाणामध्ये शिफारस केलेलं आहे त्या प्रमाणामध्ये जर आपण त्या पिकावरती फवारणी केली, त्या अवस्थेमध्ये जर फवारणी केली तर आपल्याला चांगले निष्कर्ष मिळतात. आणि जर त्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात त्याचा वापर जर केला तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला पिकावरती दिसून येतात. म्हणून सांगितलेल्या प्रमाणामध्ये म्हणजे 1.5 ppm हे 2,4-D आणि 15 ppm NAA या फुलाराच्या अवस्थेमध्ये जर या वांगी पिकावर मारलं तर आपल्याला फळधारणा वाढवून उत्पादन वाढण्यास निश्चितपणे मदत होते. मी रामदास बाबुराव निकम, राहणार सातवी, तालुका पन्हाळा. माझा प्रश्न असा आहे, वेलवर्गीय भाजीपाला पिकांसाठी ताटी मंडप पद्धतीमुळे कोणते फायदे होतात? निश्चितपणे
पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीनं आपण वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करत होतो. त्यावेळी कुठल्याही ताटे पद्धतीचा किंवा मंडप पद्धतीचा वापर करत नव्हतो. परंतु आज सध्या काळामध्ये विद्यापीठांचे तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. त्यामध्ये ताटी पद्धतीनं आणि मंडप पद्धतीनं जर वेलवर्गीय भाजीपाला पिकाची लागवड केली तर उत्पादनामध्ये निश्चित वाढ होते असं दिसून आलेलं आहे. त्यासाठी जर ताटी पद्धत ही सर्वसाधारणपणे कारला, दोडका, घोसाळी, पडवळ इत्यादी पिकासाठी वापरली पाहिजे आणि मंडप पद्धत ही भोपळा पिकासाठी वापरली पाहिजे. जर ह्या दोन्ही पद्धतीने आपण वेलवर्गीय पिकांची जर लागवड केली तर आपल्याला या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश या ठिकाणी मिळतो. दुसरी गोष्ट, ह्या वेलवर्गीय पिकाची ताटी किंवा मंडप पद्धतीनं जास्त अंतरावरती सर्वसाधारणपणे 2 ओळीमध्ये 1.5 मीटर एवढं अंतर ठेवतो. त्यामुळं आपल्याला यांत्रिकीकरणानं अंतर्मशागत करता येते. त्यामुळे जो उत्पन्न खर्च आहे तो कमी होतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गुरुत्वाकर्षणामुळं फळं हे जमिनीच्या दिशेने वाढत असल्यामुळं फळांची लांबी, रुंदी आणि फळांचा दर्जा हा चांगला मिळतो. चौथी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो औषध फवारणी करणार आहे ते दोन्ही बाजूनं आपल्याला ताटीच्या किंवा मंडपावरती आपल्याला व्यवस्थित आणि सोयीस्करपणे औषध फवारणी करून त्यावरील रोग आणि किडीचा बंदोबस्त करता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर हे वेलवर्गीय पिकं ताटी किंवा मंडप पद्धतीनं जर आपण चढवली किंवा वाढवली तर आपल्याला 25 ते 30% उत्पन्नामध्ये वाढ होते. त्यामुळं पारंपरिक पद्धतीपेक्षा जर वेलवर्गीय पिकं हे ताटी किंवा मंडप पद्धतीनं जर आपण वाढवली तर आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होऊन आपली आर्थिक परिस्थिती सुधारते. माझे नाव राजे अरुण पांडुरंग पाटील, राहणार हनुमंतवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. माझा असा सर प्रश्न आहे की कांदा साठवणीत कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी काय उपाययोजना आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या म्हणजे जवळजवळ 4 लाख हेक्टर क्षेत्रावरती कांदा पिकाचं उत्पादन घेतलं जातं. आणि अशा वेळी ज्यावेळी शेतकऱ्यांना बाजारभावामध्ये कमी दरानं कांदा विकावा लागतो त्यावेळी कांद्याची साठवण करणं ही गरज पडते. आणि म्हणून कांदा साठवत असताना काढणीनंतर उपाययोजना करून मलमपट्टी करून चालणार नाही. त्यासाठी लागवडीपासून ते कांदा काढणीपर्यंत जर आपण नियोजन केलं तर चांगला कांदा आपण साठवणूक गृहामध्ये जास्त काळ आपण टिकवून ठेवू शकतो. त्यासाठी ज्या आपण शिफारस केलेल्या ज्या खतांच्या मात्रा आहेत, उदाहरणार्थ नत्रयुक्त खताच्या मात्रा ह्या शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये वापरू नये. जास्त प्रमाणामध्ये नत्रयुक्त खताचा मारा केला तर साठवणुकीत कांदा हा लवकर खराब होतो. म्हणून 100 किलो नत्र हे लागवडीनंतर 50 दिवसापर्यंत, जे 50% लागवडीपूर्वी आणि 50% नत्र हे लागवडीनंतर 50 दिवसापर्यंतच आपण त्याचा वापर करा. 50 दिवसानंतर नत्रयुक्त खतं या पिकावरती वापरायचं नाही. जास्त प्रमाणामध्ये जे विद्राव्य खतं आहेत ते सुद्धा त्या पिकावरती वापरायचे नाही, कारण त्या पिकाची कांद्याच्या ज्या पाती आहेत ह्या जास्त पोचतात आणि कांदा हा कमी तयार होतो आणि कांद्याच्या माना ह्या जाड होतात आणि जाड कांद्याचा माना ज्या आहेत त्या असा कांदा हा साठवणुकीमध्ये जास्त काळ टिकत नाही. म्हणून नत्रयुक्त खताचा मर्यादित वापर करायचा. माझं नाव पांडुरंग लहू पाटील, तालुका गगनबावडा. माझा प्रश्न आहे, उन्हाळी काकडीवर फळमाशी नियंत्रणासाठी माहिती पाहिजे आहे. आणि दुसरं म्हणजे उन्हाळी काकडीचं उत्पादन वाढायसाठी कोणत्या संजीवकाचा वापर करावा? काकडी पिकाचं फळमाशीपासून संरक्षण करायचं असेल तर मेलॅथॉन 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये अधिक 100 ग्रॅम गूळ हे मिक्स करून जर आपण फवारणी केली तर आपण त्या ठिकाणी फळमाशीचा बंदोबस्त करू शकतो. याच्याशिवाय क्लोरिनोर म्हणून जे ट्रॅप्स आहेत प्रति एकरी 5 किंवा प्रति हेक्टरी साधारणतः 12 ते 15 या प्रमाणे लावले तर आपण काकडीवर येणाऱ्या फळमाशीचा बंदोबस्त करू शकतो. याच्या व्यतिरिक्त जो आपला दुसरा प्रश्न आहे की उन्हाळी हंगामातील काकडीमध्ये कोणत्या संजीवकाचा वापर करायचा, कारण काकडीमध्ये ज्या मोनोशियस आहेत अशा जातीमध्ये नर फुलाचं प्रमाण जास्त असतं आणि मादी फुलाचं हे प्रमाण कमी असतं. आणि त्यामुळं जर नर फुलाचं प्रमाण कमी करून मादी फुलाचं प्रमाण वाढवायचं असेल तर या पिकामध्ये इथ्रेल 150 ppm म्हणजे 150 ppm या प्रमाणात काकडीचा वेल 2 पानावर असताना पहिली फवारणी आणि काकडीचा वेल 4 पानावर असताना दुसरी फवारणी, अशा जर 2 फवारणी जर आपण इथ्रेलच्या दिल्या तर आपल्याला नर फुलाचं प्रमाण कमी होऊन मादी फुलाचं प्रमाण वाढेल आणि मादी फुलाचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्याला उत्पादनामध्ये निश्चितपणे वाढ दिसून येईल. धन्यवाद मंडळी. आज आपण आता या भागामध्ये भाजीपाल्याविषयी चर्चा केली आणि अनेक विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे. भेटूया पुढच्या भागात.